घेतलेलं आहे, नारळ वगैरे, काळे तीळ असं घेतलेलं आहे. छोटी वाटी घेतली कियाराच्या नावाची, कारण नवीन पुरणाचं यंत्र मला कधीची हौस होती घ्यायची, तर सोनीमधून घेतलं होतं मी. बघू आता कशी येते. आणि इथे आता तूप पण, आणि आपलं हे पुरण. चला गणपती बाप्पा मोरया. तर मी इथं ना जास्त पुरण भरते, बघू शकता. एकदम भरभरून, असं कमीच नाही पुरणाची, म्हणजे एकदम छान. ही पुरणपोळी बघ घ्या, फुगून गेली ती. वा, कधी नाही बघितलंय फुगताना. बघितलं का त्याची एवढी छान फुगली आहे पुरणपोळी. तर बघू शकता माझा आलू इतकं घाईघाईत आवरलं. आता खूप मोठं आवडतो. तेच ना, यंदा चांगलं इकडून असं थोडं थोडं टाकायचं. तुला आता किती हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धोम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मुलं शाळेत गेलेले आहे आणि मुलांना टिफिनमध्ये मस्त फ्लावर वाटण्याची भाजी, चपाती दिलेली आणि विहांसाठी वॉटरमेलन स्नॅकला आज दिलेला. आणि आता वैभव आहे घरी, तर म्हटलं चला आज मस्त पोहे आणि चहा छानपैकी टेरेस गार्डनमध्ये मस्त नाश्ता करू आज. तर इथे मी पोहे भिजत टाकलेले आहे. वैभव गेले दूध आणण्यासाठी, तर म्हटलं मस्त आज बाहेर आपण दोघंच आहे, तर मस्त बसू, एन्जॉय करू मस्त नाश्ता सकाळचा. तर तेच आता पोहे करून घेते. भरपूर सारा मी कांदा इथे चिरून घेतलेला आहे. आता पटापट पोहे करून घेते. तर इथे आता मी मस्त पोहे करते आणि खूप दिवसांनी वैभव आणि मी मस्त टेरेस गार्डनमध्ये दोघंच ब्रेकफास्ट करणार. तर असा दिवस येत नाही, कारण वैभव जातात निघून हॉस्पिटलला आणि टाईमच भेटत नाही. रात्रीच जेवणाच्या वेळेस टाईम भेटतो आणि एक दिवस तिकडे राहता, एक दिवस इकडे राहता, तर असा टाईमच भेटत नाही. तर आज मस्त छान टाईम भेटलेला आहे नाश्ता वगैरे करण्यासाठी आणि मुलं पण नाही आहे. तर म्हटलं चला आज मस्त छान नाश्ता होऊन जाऊ दे. तर मस्त पोहे केलेले आहे, कांदे पोहे, आणि छानपैकी 2 मस्त चहा केलेला आहे माझ्यासाठी. शुगर फ्री करते, म्हणजे साखर नाही टाकत, आणि त्यांच्यासाठी शुगरचा करते. तर असं झालेलं आहे नाश्ता. तर मस्त आता छान बाहेर जाऊन आपल्या टेरेसमध्ये, आणि टेरेस पण खूपच छान झालेला आहे. तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. मी कसा क्लीन केलं, कसं पूर्ण आवरलं, तर तो व्हिडिओ टाकलेलाच आहे, तर तो बघा नक्की. आणि इथे मस्त बाहेर नाश्ता आणलेला आहे आणि इथे वैभवला बोलवलं. वैभव त्यांचं काम करत होते. म्हटलं चला थोडंसं बाहेर बसू आपण, छानपैकी नाश्ता करू, चहा करू आणि मस्त गप्पा मारू. आणि नेमकी तेव्हाच मला कळलं की आज होळी आहे. त्यांनी सांगितलं की आजच होळी आहे आणि मी म्हटलं तुम्हाला सुट्टीच नाही, आता कसं करायचं, काय करायचं. तर ते म्हणे तू करशील मॅनेज, तू सगळं घेऊन ये साहित्य वगैरे, आणि जमलं तर मस्त जाऊन ये मंदिरामध्ये छानपैकी मुलांना घेऊन. तर मग मी तेव्हाच प्लॅनिंग सुरू केलं. म्हटलं काय करायचं तेच डिस्कस करत होतो. आणि आता त्यांना टिफिन करायचं आहे. ऐनवेळी त्यांना कॉल आला हॉस्पिटलमधून की या असं तिथे. तर मग त्याच्यामुळे त्यांना जावं लागलं आणि मी पटकन त्यांना स्वयंपाक केला आणि त्याच्यानंतर ते गेले आणि माझं पुढचं प्लॅनिंग सुरू झालेलं आहे होळीचं. तर कसं असणार आहे ते पुढे तुम्हाला कळेलच. चला आता मस्त छान आम्ही एन्जॉय करतो आमचा नाश्ता.
इथे मस्त नाश्ता झालेला आहे. सकाळी सकाळी 9 वाजता 9 सव्वा 9 झालेले आहेत आणि खूप दिवसांनी आज केला पहिल्यांदा. आम्ही नाही तर वैभव जातात हॉस्पिटलला निघून आणि काही जमत नाही. नाश्ता मी तर करतच नाही, पोहे वगैरे कधीच करत नाही. आता किती दिवसांनी पोहे केले असतील, जवळजवळ 4-5 महिन्यांनी पोहे केले असतील, कारण नाश्ता वगैरे काहीच सकाळी स्वयंपाक होऊन जातो सगळा, मग नाश्ता करायची काही गरजच नसते. आणि असं वातावरण आहे आज. आणि आज आहे होळी, होलिका दहन. तर मला ना माहितीच नव्हतं, आता मी कॅलेंडरमध्ये बघितलं आज होलिका दहन आहे. आणि होळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. तर आता बघू, मागच्या वेळेस तर आम्ही ना आमच्या जवळच्याच एरियामध्ये मंदिराच्या तिथे मोठी होळी करतात, तिथे गेलेली. माझी बहीण पण होती तेव्हा. पण ह्यावेळेस आता बघू काय करायचं, कारण ह्यावेळेस आहे वैभवला सुट्टी. बघू आता इथे करायची की मग मंदिरात जाऊन, कारण मंदिरात पण भरपूर मोठी असते एकदम. आणि आजचा स्वयंपाक तर असणार आहे होळीचं. तुम्हाला माहिती आहे काय काय करतात, तर बघते आता. वियांना तर पुरणपोळी खूप आवडते आणि आपण सोन गिफ्टमधून जे पुरणपोळीचं यंत्र घेतलं होतं ना, तर आज त्याचा मुहूर्त लागणार आहे बहुतेक. तर पुरणपोळी, रशी, भात असं म्हणजे जास्त तळायचं करणार नाही, फक्त पुरणपोळी, रशी, भात आणि थोडेसे भजे वगैरे असंच करेल. आणि गोड तर पुरणपोळी असणारच आहे, गोडमध्ये दुसरं काही करायची गरज नाही. बघते आता कसं काही तयारी करावं लागेल होळिका दहनचं, म्हणजे काय काय लागतं आपल्याला पूजेचं वगैरे ते घेऊन यावं लागेल दुपारी. तर असं, कारण मला माहितीच नव्हतं, आता माहीत झालं. मी तर 3 तारखेला समजणार होती, पण 2 तारखेला होलिका दहन आहे. आणि कियारा गेली स्कूलला. तर इथे नाश्ता झाला आहे, आता आवरते स्वतःचं आणि मग बोलते तुमच्याशी. इथे बघू शकता बटरफ्लायची झाड किती फुलले, पूर्ण उमलून गेलेली आहे, किती छान दिसत आहे. आणि त्या दिवशी झाड आपलं मस्त क्लीन केलं ना, इतकं सुंदर दिसतंय, बघू शकता मस्त, खूप छान दिसतंय सकाळी सकाळी. आणि आता टेबल कसं क्लीन केलं तर मस्त छान नाश्ता वगैरे करता येतो. आणि उन्हाळ्यामध्ये आम्ही तर जेवण पण करतो रात्रीचे, खूप छान वाटतं थंड थंड मस्त बाहेर बसून. आणि आता इथे नाश्ता झालेला आहे. आता होलिका दहनची तयारी करावं लागेल, म्हणजे काय काय वस्तू लागतात ना ते घेऊन यावं लागतील. चला, तर इथे आता मी जिना पुसते बाहेरचा आणि मध्ये फरची पण पुसणार. जेव्हा सण असतो ना तेव्हा मी जिना पुसून घेते पूर्ण. तर 3 मजले आहे आमचं म्हणजे बंगला मोठा, तर त्याचे 3 मजली म्हणजे पूर्ण वरतून खालीपर्यंत मी जिना पुसत जाते दर सणाला. आणि छान एक्सरसाइज पण होऊन जाते माझी. आणि मस्त आता जिना पुसून आली की मी घरातलं पण आवरणार, घरातलं पूर्ण क्लीन करणार. तर आता इथे चपला वगैरे सगळं मी वरती उचलून ठेवते आणि आता वरतून मी मस्त पुसून येते जिना. आणि पहिले ना मी एक्सरसाइज करायची आणि रोज जिना पुसायची, तर माझी खूप एक्सरसाइज होऊन जायची, तर कॅलरीज भरपूर बर्न व्हायच्या. तर आता इथे पटापट मी वरतून जिना पुसून आलेली आहे 2 मजल्याचा. आता खालचा 1 मजला हा एवढा पुसून घेणार, त्याच्यानंतर मग घरातली फरची पुसणार, आवरणार. तर तसंच माझं असतं म्हणजे दर सणाला. रोज सकाळी मी एकदम लवकर आवरते, पण आज कसं उशिरा कळालं की आज होळी आहे, त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला. पण म्हटलं चला आधी क्लिनिंग करून घेऊ, नंतर स्वतःचं आवरू आणि मस्तपैकी छान पूजा वगैरे करू. तर आता इथे मी पूर्ण जिना क्लीन करून जाते खालीपर्यंत. आणि तेवढ्यात आमचा ससा जॅक मध्ये मध्ये येत होता सारखा, तर आता येईलच, तुम्ही बघू शकता वरतून. तर वरतून असा बघत होता, मी पुसत होती तर म्हटलं कुठला आवाज येतोय, तर तो होता. तर तो ना मी पायाला पुसते ना, तर तो कसा ते पाणी असं मस्त असं चाटतो. त्याला काय काय माहिती आवडत असेल, काय माहिती थंड वाटत असेल पायऱ्यांवर वगैरे. तर आता तो येईलच खाली. तर आता इथे मी पटापट जिना पुसून खाली जाणार आणि मग तेवढा पुसला की मग घरात आपली टेरेस क्लीन करणार. तर आता इथे येईल. तर इथे मी आवरून झालेलं आहे माझं होळीसाठी. होळी म्हणजे होलिका दहन सकाळसाठी.
तर आता मी ना पटकन पूजा करून घेते आणि असं आवरलेलं आहे मस्त छानपैकी. आणि सणाच्या दिवशी मी मस्त छान सकाळपासूनच रेडी होते आणि संध्याकाळी बघते आता साडी घालायची की ड्रेस घालायची. नेमकी ना वैभव कसं डॉक्टर असल्यामुळे त्यांना काही सुट्ट्या नसतात, तर वैभवला हॉस्पिटलमधून कॉल आला, मग ते गेले. मग आज फक्त विहान केला आणि मीच सेलिब्रेट करणार आहे होलिका दहन. तर मग तरी विहानला पुरणपोळ्या आवडतात, मग विहानसाठी तरी करेल मी. आणि मी तर काही खात नाही पुरणपोळी, मी अशी जे आमटी आहे ना सार भात तेच मला आवडतं. पुरणपोळी पण आवडते मला, खूप आवडते, पण माझ्या मम्मीच्या हातची आवडते. तर बघते आता मी खाईल तर खाईल थोडं 1-2 घास. आणि आता डाएटवर पण आहे त्याच्यामुळे तर साखर सगळी बंदच केलेली आहे. पण आता गुळाच्या पोळ्या करणार आहे, मग काही नाही, थोडीशी खायला काही हरकत नाही. तर इथे मी असं घातलेलं आहे माझी कुर्ती, जी शॉर्ट कुर्ती आहे ना, मी कालिकेची यात्रेतून घेतल्या होत्या, 500 रुपयाला 2 होत्या. तर अशी आहे, बघू शकता लांबून. या पॅन्टवर घातली घरच्या, म्हटलं चला वरती घालून घेऊ, थोडंसं वेगळं काहीतरी वेअर करू छानपैकी. आणि अशी कानातली घातलेली आहे आणि असं रेडी झालेली आहे. चला आता पूजा करून घेऊ. आता मी पूजा करून घेते, चला. एकदम आटपाव अशी याची डाळ आहे, हरभऱ्याची डाळ आणून ठेवली होती, तर तेवढीच टाकणार मी पुरणपोळीसाठी. आणि गुळ पण आहे, गुळ कुठे आहे गुळ, तर गुळ पण बरोबर तेवढं आहे मला, जेवढं मला आहे तेवढं काढून ठेवली मधून. तर ते आज मस्त यूज होणार आहे. लावलेले आहे, म्हटलं स्वयंपाकाची तयारी करू. इथे ठेवलेली आहे आपली हरभऱ्याची डाळ, 2च शिट्ट्या काढणार, जास्त नाही. इथे खोबरं आहे, मसाल्याची तयारी, वाटण कटाच्या आमटीसाठी. तर आता डायरेक्ट ना कांदा आणि ते भाजत ठेवते मी. तर चला आता अर्ध कापून घेते, कारण एवढं काय लागणार नाही, थोडीच रशी करायची आहे त्याच्यामुळे. आणि जे मी ना दुधाचं डिझर्ट बनवलेलं आहे गोड खवासारखं, तर बघू शकता इथे झालेलं आहे, खवा तयार झालेला आहे. तर बरं आहे मस्त नैवेद्यासाठी, तर मी बाजूला ठेवलं. चला आता मी भाजत ठेवते वाटीन ते. चिमणीचा आवाज येत असेल तर खोबरं मी असं भाजून घेते.
तुम्हाला दाखवते. मस्त असं भाजून घ्यायचं म्हणजे एकदम काळी छान भाजी येते. आणि कांदे पण मी अशी भाजून घेते आणि डायरेक्ट मिक्सरमध्ये बारीक करून किंवा मग वाटून सुद्धा घेऊ शकता. पण मिक्सरमध्ये मी करणार. तर 3 कांदे, अर्धी वाटी खोबरं आणि आता भरपूर सारा लसूण सोलून घेते. चला बाकीची तयारी करून घेते आणि मग नंतर बोलते तुमच्याशी. तर आता इथे मी ना वाटण वगैरे तयार करून ठेवते. तर वाटण करायला म्हणजे टाइमच लागतो त्याच्यामुळे. आणि मी अशाच पद्धतीने भाजते कांदा वगैरे, म्हणजे खोबरं, कांदा आणि त्याच्यात मस्त आलं, भरपूर सारं लसूण, हिरव्या मिरच्या 2 आणि असं मस्त बारीक करून घेते. तर वाटण करून ठेवलं ना म्हणजे टेन्शन नाही. आणि डाळ शिजली की म्हणजे कटाची आमटी पण लगेच करता येईल आणि पुरण पण लगेच करता येईल. तर त्याच्यामुळे मी आता पटापट करून घेते वाटण. आणि त्याच्यानंतर मग बाहेर पण जायचं आहे, जवळ जाणार आणि तिथून साहित्य घेऊन यायचं मला होळीमध्ये जे दहनाला लागतं ना, होळी दहनाला. तर ते साहित्य घेऊन यायचं होळीमध्ये टाकण्यासाठी. तर माझ्याकडे नाही आहे बाकीच्या गोष्टी आणि बाकीच्या गोष्टी आहेत, नारळ वगैरे ते घेऊन यावं लागेल. तर आता थोड्या वेळाने मार्केटला जाऊन ते घेऊन येऊ. तर चला आता इथे पटापट मी वाटण तयार करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. तर आता आम्ही इथलेच जवळच्या मार्केटमध्ये जातो आणि नारळ वगैरे काही लागणारे वस्तू घेऊन येतो. आणि ज्या ग्राउंडवर होळी होणार होती ना ते पण बघून येतो किती झालेली काय. चला. घेतलेला आहे नारळ वगैरे, काळे तीळ असं घेतलेलं आहे. छोटी वाटी घेतली कियाराच्या नावाची, कारण मुलगी असली की घरात एक वाटी टाकतात. चला एवढं घेतलेलं आहे. आता झालं आहे, बाकी काहीच घ्यायचं नाही आहे. चल फुलं वगैरे घेऊन टाकते. इथे बघू शकता गौऱ्या वगैरे सगळं विकायला आहे. व्यवस्थित आम्ही गौऱ्या घेतल्या असत्या आणि घरी नेहमी करतो. पण जेव्हापासून माझी सासरी वाढले तेव्हापासून मग घरी नाही केली आहे. आता ह्यावेळेस करणार आहे का नाही काय माहिती, मला नाही माहिती. तर अशी गौऱ्या वगैरे सगळं भेटतं बघू शकता इथे. चला आता साहित्य तर घेऊन झालेलं आहे. आता घरी जातो, बाकीचा स्वयंपाक उरलेला करून घेते. आणि हा जिथे होळी होणार आहे ना ते दाखवते ती जागा. माझ्या मागचं मंदिर आहे ना इथे होळी होते मोठी. तर तेच आता तिथे होईल. तर अजून प्रिपरेशन काही सुरू केलेली नाही आहे, पण थोड्या वेळाने येऊन बघू काय किती झालेलं आहे, मग त्यावेळेस दाखवतेच तुम्हाला. चल आलो, पूजेच्या वस्तू आणलेल्या आहे. आता स्वयंपाकाची तयारी. तर काय काय आणलं तुम्हाला दाखवते. इथे पूजेत म्हणजे होळीमध्ये टाकण्यासाठी नारळ आणलं, एक वाटी आणली, कारण मुली असतात ना मग एक वाटी लागते. आणि इथे काळे तीळ होते माझ्याकडे, कुठे गेले पण काळे तीळ. आणि ही नारळी आहे पांढरी वरई. आणि इथे फुलं आले थोडेसे. तर एवढं साहित्य घेऊन आलेली मी. आता जेव्हा जाऊ ना तेव्हा मी थाळी सजवेल ना त्यावेळेस दाखवेल. ही फुलं फ्रीजमध्ये देते ठेवून. आणि स्वयंपाकाची तयारी कंटिन्यू करते, कारण डाळ बघू शकता आता शिजली किती नाही तुम्हाला दाखवते. शिजलेली आहे, आपण काढून बघू. चांगली शिजली आहे बघू शकता. तर आता पुरणाची तयारी करून घेते.
तर इथे ना डाळ अशी मी हे करून घेतली, काढून घेतली आणि खाली आहे कटाच्या आमटीसाठी त्याचं पाणी डाळीचं. तर आता इथे ना गुळ ना तेवढा वापरून टाकेल, कारण मग तेवढा बरोबर लागेल हा गुळ. तर गुळ आता किसून घेते थोडासा, म्हणजे पूर्ण किसून घेते. तर इथे गुळ असा किसून घेतला. आता पॅन मध्ये गुळ आणि आपलं डाळ मेल्ट करून म्हणजे त्याच्यात मिक्स करून घेतली. तर असंच नेहमी करते मी. आता हे कटाचं आमटीचं पाणी बाजू ठेवते. आणि याच्यात गुळ टाकून सगळं त्याच्यामध्ये एकजीव मेल्ट करून घेणार तो गुळ. असं ना वास येतो ना भारी, तर असं वाटतं एकदम सण आहे, काहीतरी आहे गुळाचा वगैरे असं वास येतो ना भारी पुरणाच्या डाळीचा. करून घेऊ छान. इथे वाटण केलं होतं, तर एवढं काही वाटण लागणार नाही. तर कटाची आमटी फक्त मी हाणली माझ्या पुरताच करणार आहे, तर एकदम थोडीशी करेल याच्यामुळेच करते. इथे आपलं गुळ पण मस्त मेल्ट झालेला आहे. तर मसाला पण झाला करून घेतला, म्हणजे आता कटाची आमटी करणार छानपैकी. तर असं वाटण झालं होतं मस्त. तर बघू शकता इथे कटाची आमटी घट्ट घट्ट झाली, बघू शकता. त्यात डाळ पण नाही टाकली तरी झालेली आहे. आता इथे डाळ पण मस्त मेल्ट होते हळूहळू, बघू शकता. इथे असं मस्त मऊसूद झालेलं आहे सगळं. चिमणी बंद करते, त्याचा आवाज येतो. सगळं गुळ त्याच्यामध्ये मेल्ट होऊन गेला. ह्याच पद्धतीचे मी पुरणपोळ्या करते नेहमी. तर खूप दिवसांनी आता पुरणपोळी करते. भरपूर पुरण होणार आहे असं वाटतं मला. तर इथे आपण सोनी गिफ्ट मधून आणलेलं भांड आहे, म्हणजे यंत्र आहे, पुरण यंत्र, ते यूज होणार आज फायनली. आणि मी ना पीठ मळून ठेवलं होतं तेव्हाच पिशवीमध्ये ठेवलेलं आहे, म्हणजे मऊ होऊन राहील. तर मी पीठ ना फडक्यामध्ये गाळून घेते गव्हाचं, आणि गव्हाच्याच पोळ्या म्हणजे करणार आहे. तर इथे मी भांड काढून घेतलेलं आहे आणि मस्त वॉश करून त्याच्यामध्ये आपलं पुरण तयार करणार आहे. तर बघू आता कसं पुरण होतं आणि कसं नाही. नवीन पुरणाचं यंत्र मला कधीची हौस होती घ्यायची, तर सोनी गिफ्ट मधून घेतलं होतं मी. वाव, मस्त पुरण पडते बघू शकता. तर आता पुन्हा मी पुरण करून घेते.
उरलेलं नाहीये, एकदम मस्त छान पुरण दळलेलं आहे, बघू शकता एकदम मस्त आहे. तर एवढं पुरण पडलं आणि आता हे तर बघू शकता एवढं पुरण पडलं एकदम बारीक मस्त. तर आता झाकून ठेवते आणि जायफळची पूड वगैरे करून त्यात मिक्स करून देते. आधी चहा पिऊन घेते आणि नंतर मग पुरणपोळ्या करायला लागते. चला, आणि भात ना नंतर टाकेल, थोड्या उशिरा टाकेल. पुरणपोळ्या करून घेईल आणि मग भात टाकेल. तर आता कुरड्या तळून घेते आणि मग त्याच्यानंतर पुरणपोळ्या करून घेणार आणि मग भात टाकणार. बघू शकता मस्त फुगत आहे. तर आपल्या तळलेल्याच कुरड्या भारी. तर इथे मी केलेलं आपलं म्हशीचं तूप कामात येणार आहे आता पुरणपोळी बनवायला. आता थोडं मेल्ट करून घेते, तेवढंच लागेल कारण थोड्याच पोळ्या करायच्या आहे. पुरणपोळ्या एवढं पीठ आहे ना तेवढंच करायचं आहे. तर इथे आता मेल्ट करून घेते. आता हा आपला गोळा पुरणाचा आणि मस्त नवीन पुरण मशीनने आपल्या होळी पहिला सण मानला जातो म्हणून वर्षाचा. पहिली पुरणपोळी इथे. टायला नको. आपली पहिली पुरणपोळी झालेली आहे. आता फुगते का नाही बघू आता. तर एक इथल्या देवाला करेल आणि एक होळीच्या तिथे करेल नैवेद्यासाठी. बाकीच्या विहांसाठी करेल. विहान किती खाणार? 3. हा. बाकीचं पुरण राहीलच उद्या खायला. काय? वाव, बघू शकता. वाव, किती छान फुगली आहे पुरणपोळी. हा, किती मस्त फुगली आहे ना. हा, भारी फुगली आहे. फ्लफी झालंय. फ्लफ झालाय. हो, आपण नवीन नवीन ड्रेस घालू मग जाऊ बाप्पा करायला. तर पुरणपोळी इतकी छान फुगताय ना, तर खूपच मस्त बघू शकता. तर आता पटापट मी पोळ्या करून घेते आणि मी 4-5च पोळ्या करणार आहे, 2 नैवेद्यासाठी आणि बाकीच्या विहान वगैरेसाठी. तर चला आता पटापट पुरणपोळ्या करून घेते आणि मस्त फुगतात आहे. आणि तुम्हाला दाखवली माझी पद्धत, मी कशी पुरणपोळ्या करते. तर चला आता बाकीच्या पटापट. इथे पुरणपोळ्या झालेल्या आहे आणि ह्या आहे छोट्या छोट्या नैवेद्याला, म्हणजे छोट्या नाही मोठाच आहे. एवढं पुरण उरलेलं आहे त्याचं ठेवून घेते आता. तर अशी आपली पुरणपोळी झाली आहे, ही पण नैवेद्याला. आणि ह्या 3 केलेल्या आहे विहांसाठी, कारण ह्याला खूप पुरणपोळ्या आवडतात. आणि इथे आपली ही पुरणपोळी. विहान होळीला काय म्हणता? होळी रे होळी, पुरणाची पोळी असं म्हणतात. होळीला करतात पुरणाच्या पोळ्या. तर इथे आपल्या नैवेद्याच्या पण मस्त झालेल्या आहे. तर सगळा ऑलमोस्ट स्वयंपाक झाला, म्हणजे कटाची आमटी झाली, भात झाला, पुरणपोळ्या झाल्या, कुलटई पण झालेली आहे इथे मस्त तळून ह्या साईडला. आणि आता फक्त तिकडे जाऊन यायचंय, बघायचं आहे की किती म्हणजे झालेली आहे तयारी. तर इथे आहे आपली पुरणपोळी आणि आता ना आवरते. आणि आवरल्यानंतर बोलेलच तुमच्याशी, म्हणजे विहान केरला आवरून देणार, मी पण मला आवरणार. तर बघते आता मला ड्रेस घालू की साडी घालू, अजून ठरवलं नाही, तुम्हाला सांगेलच. छोटी होळी केली
बघू शकता इथे कपडे काढून ठेवले. कियारा, विहानचा कुर्ता आणि माझी साडी ही तर ही घालणार आहे आज. तर बघू कशी दिसते. कियाराचा असा लुक आहे बघू शकता. वाव किती सुंदर दिसते कियारा. इकडे बघ. छान दिसते. विहानचा आवरून झालेला आहे. कुर्ता घातला. चला आता मी पण रेडी होते. तर बघू शकता माझा लूक इतकं घाईघाईत आवरलं कारण आता पेटवायची होई. तर अशी साडी घातलेली मी. कशी वाटते नक्की सांगा. घाईघाईत एकदम बांगड्या वगैरे लावलं आणि नथ घातली मेन म्हणजे. तर अशी आहे. चला आता पटकन ताट तयार करू आणि मग पूजा करू. चला आता मी इथे पूजेसाठी ना सगळ्या वस्तू काढून घेते. इथेच पूजा करून घेऊ कारण इथे होळी केली आहे आणि जमलंच तर आपण तिकडची मोठी होळी ती पण बघायला जाऊ. पण इथली आता घरची पूजा करून घेऊ. नारळ लागणार आहे, पुरणपोळी, लशी भात आणि इथे मी गोड केलं होतं आणि हे आपलं कुरडई. आणि इथे पूजेचं साहित्य बघू शकता. इथे कापूर घेतलेली आहे, काळे तीळ आणि हे काय म्हणता वरई. तर इथे असं ताट रेडी झालेलं आहे. आता आपण खाली जाऊ. चला इथे रेडी झालंय. आता पूजा करून घेऊ खाली. तर चला आता खाली जाऊ आपण होळीची पूजा करायला. चला आवडतो. इथे दाखव. तिकडून दाखव. त्या साईडने दाखव ना. पूर्ण येईल ना. मुलांना घेऊन इथे मंदिरात जायचं आहे. तर तिथे जाऊन मोठी होळी दाखवायची आहे. तर इथे होळीची फायनली पूजा झालेली आहे बरोबर मुहूर्तावर. नारळ आणि वाटी होती आणि राखे घेऊन आली कारण नारळ पण जळून गेला असतं आणि वाटी प्रसाद म्हणून. तर आता देवाची इथे नैवेद्य दाखवून देते आणि थोड्या वेळाने तिकडे जावं पण मोठ्या होळीला म्हणजे मोठ्या मंदिराच्या तिथली. आणि कशी आहे ती पण तुम्हाला दाखवते. चला आता हे बाहेर ठेवते कारण खूप गरम आहे हे. आता देवाजवळ नैवेद्य दाखवून देऊ.
तर देवाला नैवेद्य दाखवला. आता चला विहान जेवायचंय. हा कियारा मी मस्त रील काढलं हो ना कियारा, आणि येईलच शॉर्ट व्हिडिओला. तर आता मी आवरून ठेवते. माझी नथ होती ना ती दाबायची नुसती, तर आता ही सगळं काढून ठेवते. थोडंसं खाते आणि मग मुलांना घेऊन त्या तिकडे जाते होळी बघायला. तिकडे काही भेटले असेल की नाही. चालत चालत ओके. चला आता ही साडी वगैरे काढून ठेवते आणि मग बोलते. कसा बाप्पा. हा खूप मोठी असते ह्यावेळेस, छोटी केलेली. तर अशी आहे होळी. कुठे गेले हे, तिकडे गेले का?